आता शहरांच्या निवडणुका सुद्धा बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर लढवणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल काय बोलणार? घुसखोर कसे आणि कुठून येतात? घुसखोरांना थांबवण्याचं काम कोणाच्या खात्याचं? कोण त्यामध्ये पूर्णपणे अपयशी आहे? हा विचार करण्याची कुवत आपल्या समर्थकांमध्ये नाही, हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच असले विषय काढले जातात. बांगलादेशच्या मुद्द्यावर बोलूया. मध्यंतरी फेको सैनिक शाहरुख खानला धमकी देत होता, कारण म्हणे KKR संघात एक बांगलादेशी खेळाडू होता. अर्थात बांगलादेशने आयपीएल बॉयकॉट केलं आणि त्याचं ब्रॉडकास्ट सुद्धा थांबवलं आणि हा विषय संपून टाकला. पण या लोकांना हा प्रश्न नाही पडला की बांगलादेशी शेख हसीना भारतात राहून कोणाचा पाहुणचार जोडते, याबद्दल प्रश्न विचारणार आहेत का? बरं, याच सरकारने नुकतंच बांगलादेशला डिझेल सप्लाय करण्याचा करार केला आणि डिझेल सप्लाय करणारे 50 रुपये लिटर या भावाने, म्हणजे भारतीयांना 90 रुपयाने डिझेल पुरवणाऱ्या सरकारला बांगलादेशची किती काळजी आहे ते बघा. आणि बांगलादेशने काय केलंय तर भारतीयांना विजा देण्यामध्ये अडचणी आणल्या आहेत. का? कारण काही देशभक्त भारतीय अमेरिकन टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी बांगलादेशात गुंतवणूक करून तिथून निर्यात करण्याचे प्रयत्न करतात. शिवाय अमेरिका तर सोडून द्या, बांगलादेश सुद्धा आता भारतावर टॅरिफ लावण्याचं ठरवतं, भारतातून जाणाऱ्या सुतावर. एकेकाळी पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी आणि या सरकारची कामगिरी काय तर बांगलादेश आणि पाकिस्तानला जवळ आणणं. बांगलादेश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशच्या चितगांग बंदरावर पोहोचल्यात आणि हे बांगलादेशींच्या मुद्द्यावर निवडणूक लढतात. या मुद्द्यावरून SIR केलं, पण आजही घुसखोरांची आकडेवारी आणि पुरावे दिलेले नाहीत. विचार करा.